एक्सटेंड केली. 30 डिसेंबर पर्यंत पाठवा म्हटलंय. म्हणून मग मी हे केले. चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. नाव घाला 617 कोण आहे? तर आज आहे वैश्विक ध्यान दिवस 21 डिसेंबर. माझ्या लक्षात नव्हतं. मी ॲक्चुअली अॅन्युअली ज्यावेळेला काही वर्ष बघितलं हे 24-25 वर्ष सुरू झालं. आपलं मार्चला संपतं हे वर्ष. त्यावेळेला दिवस काढले होते. काय दिवस सेलिब्रेट केले पाहिजे. तर त्यावेळेला हा लिहिला होता मी. पण आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात वगैरे विसरून गेले. पण वीणा साखरे मॅडमनी सकाळी टाकलं. 617 कोणी नाव लिहा. त्यांनी सकाळी टाकलं त्यामुळे लगेच लक्षात आलं आणि मग पिरॅमिडला येणारच होते एक शिक्षक शिवरे गावातील. त्यांच्याकडे आपण कार्यक्रम 2दा घेतला ध्यानाचा. त्या शिक्षकांना 1, 2, 3 जणांना घेऊन यायचं होतं. मग त्यांना मी हो म्हटले. मग आणायचं सकाळी माझ्या लक्षात आलं ध्यान दिवस आहे. तर म्हटलं मग आश्रम आहे तिथेच आपल्या पिरॅमिड जवळच. साधारण 2 किलोमीटरवर असेल आश्रम तो. मग मी म्हटलं त्या आश्रमातल्या मुलांनाही बोलवू. मग मी मेसेज टाकला, असं-असं आहे तुम्ही याल का? तर हो म्हणाले. आपण काय अविनाशला पाठवतो गाडीत एका 2 ट्रिपा केल्या बहुतेक त्यांनी अविनाशनी. का 1 ट्रिप? 1 ट्रिप केली. भरपूर मुलं बसतात. तर ती आलती 12 मुलं आश्रमातली आणि मग झालं छान. नाहीसा लक्षात नव्हतं, पण वीणा मॅडमच्या मेसेजमुळं एक चांगलं घडलं. नाहीतरी ते शिक्षक येणार होतेच. आणि म्हणून मग मी टाकलं, की आपण करूयात आणि मग आज प्रतिपदा होती. शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांना माहिती होतं. आणि प्रतिपदेनुसार संकल्प पेरणी खूप महत्वाची ठरते. मग ते पण बरंच त्यांना सांगितलं. नियम थोडा करून घेतला पिरॅमिडमध्ये आणि नेमकं आम्ही ध्यानाला बसलो आणि प्रतिपदेची वेळ ॲक्युरेट बरोबर सुरू झाली. म्हणजे कशी ईश्वरीय शक्ती करून घेते. आणि मी खरं प्रतिपदेला वेळ घालवत नाही, असं कुठं जात नाही. पण त्या सरांनी 2 रविवार विचारलं होतं, "आम्हाला यायचंय, मला यायचंय." आणि दोन्ही रविवार मी जाऊ शकले नव्हते. मला काही प्रॉब्लेम होते. दुसरी कामं होती. त्यामुळे मी त्यांना नाही म्हटलं होतं. त्यामुळे काल आणि मागच्या रविवारी मी त्यांना विचारलं, तर त्यांना पॉसिबल नव्हतं. मग काल त्यांचा मेसेज आलेला मी हो म्हटलं आणि प्रतिपदा होती तरी मी जायचं ठरवलं, की जाऊ दे. प्रतिपदेला ते येतायत पिरॅमिडला किती वेळा विचारलं त्याने, मग आपण नाही म्हणणं बरोबर नाही. म्हणून मी गेले. आणि ज्या वेळेला माझ्या सकाळी लक्षात आलं, की मग दुपारचं आपलं वेळ जातीये प्रतिपदेची, त्याच वेळेला मला मी मी असं लगेच आपण मिळत नाही, अटेंड करता येत नाही, मला होणार नाही, मला हे काम नाही, असं नाही म्हणायचं, असं मी तुम्हाला शिकवलंय. तसंच मी लगेच मनाला म्हटलं, "नाही, आजचं मी संकल्प पिरॅमिडमध्येच करेल, जो काही आहे आहे तो." उलट छान मला पिरॅमिडची पॉवर म्हणजे संकल्पावर मिळते. असं मी म्हटलं बास बाकी काही ठरवलं नाही. पण ज्या क्षणाला आम्ही हे सगळं नाश्ता वगैरे करून अ, वर गेलो, ह्यांना सगळी माहिती दिली. काही प्रयोग करून दाखवले. मुलांना ते आवडले. सरांबरोबर जी मुलं होती 2 त्यांनाही ते प्रयोग आवडले. आणि मग ज्यावेळेला वरती गेलो ध्यान करायला, तर बरोबर वेळ झालेली होती प्रतिपदेची. आणि म्हटलं, "अरे वाह! आपण म्हटलं तसंच झालं." आणि मग नंतर त्यांना ते सगळं सांगितलं, नियम सांगितला त्यांना आणि थोडंसं करून घेतलं त्यांच्याकडनं. तर संकल्पाची शक्ती आपण बघतो, की पौर्णिमेला, अमावास्येला सागराला सुद्धा उधाण येतं, ओहोटी येते आणि ती पॉवर एवढं सागरातल्या एवढ्या अथांग सागराला सुद्धा हलवते. तर आपल्या शरीरातल्या पाण्यावर 70% पाणी आहे. आपल्या मनावर किती त्या शक्तीचा परिणाम होत असेल. मग हीच निसर्गातली शक्ती आपल्या सर्व गोष्टींवर मिळवणं म्हणजे शिवसर्वोदय शास्त्र आहे. श्वासावरचं शास्त्र. श्वासाच्या श्वासाला जोडून आपण काहीही करू शकतो. तसं ते संकल्पशक्ती म्हणजे जे काही ठरवतो ते पूर्णत्वाला जातं. मग त्यांना पंचतत्वही शिकवलं. मग हा कलर साधारण मुलांना मी सांगितला. कसा घ्यायचा, काय घ्यायचा म्हणून हा दिसतोय. तर चला आता आपण ध्यान करूयात. कोणाला काही बोलायचंय का? काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. मग ध्यान सुरू झाल्यावर नाही. मग रात्रीचं मी ध्यान घेणार नाहीये. तुमचं तुम्ही बसून करा.
कारण आता बघा परत निसर्गातली शक्ती तुफान शक्ती येतेय आणि एक वेगळा पिरियड सुरू झालेला आहे. एक परत मला माहिती नाही एक्झॅक्टली 1 का 1.5 महिन्याचा पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडणं फार महत्वाचं असतं आणि ध्यानाशिवाय ते होऊ शकत नाही. म्हणून परत तुम्ही ध्यान आजही करून घ्या आणि रोजच करा. दुपारी आपण करणारच आहोत दुपारच्या कार्यक्रमातून. सकाळी उठून तुमचं तुम्ही ध्यान करायचं आहे. नंतर 5 जानेवारीपासून आपण चक्रा ध्यान सुरू करतोय पहाटेचं. तर ठीक आहे. कोणाला काही बोलायचंय, काय शंका आहे का? काही विचारायचंय, काही सांगायचंय का? कोणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या, नाहीतर मग मी सुरू करते ध्यान. तर चला आपण सुरू करूयात ध्यान. डोळे शांत मिटून घ्यायचेत. म्युझिकचा आवाज जास्त येत असेल तर मला सांगा. डोळे शांत मिटून घ्या. आता मी काही रेकॉर्ड केलेलं नाही तर म्युझिक आवाज जास्त येत असेल तर मला सांगा. बहुतेक ते रेकॉर्डिंग करतानाच प्रॉब्लेम होतोय. असं होणार नाही असं मला वाटतंय. आता फुल साऊंड आहे म्युझिकचं. बरोबर आहे आवाज मॅडम. हा मग ते असं बरोबर येतंय. रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी गोंधळ होतोय. ठीक आहे चला. डोळे शांत मिटून घेऊया. तालगद मिटून घेऊया. आज 21 डिसेंबर आहे. आणि वैश्विक ध्यान दिवस आहे. साऱ्या विश्वाने हा ध्यान दिवस काय ठरवला असेल बरे? फक्त दुसरा हा ध्यान दिवस साजरा होत आहे पृथ्वीवर. फक्त दुसरा. ध्यानाचं महत्व एवढं का वाढलं आहे? Do you तर know what will happen if you read ध्यानामुळे one book every week? Let me share some 3 powerful benefits. ध्यानामुळे सर्व काही साध्य होणार आहे. आपली ऊर्जा बदलणार आहे. सध्या पृथ्वीवर सर्वात महत्वाचं असं ऊर्जा शास्त्र तत्व समजत आहे. नवीन ज्ञानात जी भर पडत आहे ती या ऊर्जेच्या नियमांचीच भर पडत आहे. पृथ्वीवर जे परिवर्तन सुरू होत आहे या परिवर्तनामध्ये
वातावरणातील ऊर्जा बदलत आहे. निसर्ग बदलत आहे. मानवाचे परिवर्तन सुरू झाले आहे. मानवाची उत्क्रांती होत आहे. मानवाचा महामानव होत आहे. श्वासावर लक्ष ठेवूयात. श्वासासोबत राहूयात. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासासोबत राहिल्याने निसर्गातील शक्तीला आपण जोडले जातो. वैश्विक ऊर्जेला आपण जोडले जातो. आणि ही वैश्विक ऊर्जा आपल्यामध्ये परिवर्तन घडवते. जे जे परिवर्तन आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत, ते बदल ही ऊर्जा घडवू लागते. चला बघूयात जादू या ऊर्जेची. फक्त येणाऱ्या श्वासाला जाणून घेऊ. श्वास घेतला की सो म्हणू. मनातल्या मनात. आणि श्वास सोडला की हम म्हणू. असा सोहमचा जप श्वासासोबत घडवायचा आहे. श्वासाच्या लयीमध्ये मनातल्या मनात पुटपुटायचा आहे. ओठ न हलवता, आवाज न काढता. श्वास आला की सो. श्वास सोडला की हम. आणि निरीक्षण करायचं आहे. काय बदल घडतात आपल्यामध्ये. आणि या बदलांचं निरीक्षण करून ध्यान झाल्यावर ते सांगायचे आहे. चला वैश्विक शक्तीची जादू बघूयात. आपल्या शरीर मनावर किमया घडवूयात. सो हम. सो हम. श्वास घेतला की सो. श्वास सोडला की हम. मनातल्या मनात श्वासाच्या लयीत म्हणायचं आहे.
तो हम म्हणता म्हणता श्वास कुठवर जात आहे ते जाणून घ्यायचं आहे. श्वासासोबत अंतरंगात प्रवास घडवायचा आहे. जिथवर श्वास जाणवत आहे थोड्या वेळाने तो कुठवर जाणवत आहे बघायचे आहे. खूप खोलवर जाणवू लागला की जाणूच लागला नाही ते सांगायचे आहे. तसे निरीक्षण करायचे आहे. सोहमचा स्पीड वाढतोय का कमी होत आहे. श्वास हळूहळू येत आहे का भरभर घडू लागला आहे. श्वासातील बदलाला जाणून घेऊयात. अंतरंगात काय काय घडते निरीक्षण करूयात. दोन विचारातील अंतर वाढत आहे का I work better under pressure. If you keep telling yourself का this, but still under जास्त pressure. येत आहेत विचार. विचार जास्त येत आहेत का का विचार कमी येत आहेत. आपल्या प्रत्येक विचारांचे निरीक्षण करूयात. ध्यानामध्ये विचार आले नाही पाहिजे असे म्हणतात, पण मी तर तुम्हाला सांगत आहे ध्यानामध्ये जे विचार येतात त्यांनाच जाणून घेऊयात आणि काय मॅजिक घडतंय बघूयात. नकळत येणाऱ्या विचारांचे निरीक्षण करायचे आहे. आज तुम्हाला विचारांवरच निरीक्षण करण्यास सांगत आहे.
कारण विश्व बदलत आहे. पृथ्वीवरची ऊर्जा बदलत आहे. आतापर्यंत जे जे आपण म्हणत होतो ते सर्व बदलत चालले आहे. शास्त्र बदलत चालले आहे. निसर्ग बदलत चालला आहे. म्हणून विचारांवरच निरीक्षण करा आणि काय जादू होते ती बघा. कारण आता वैश्विक ऊर्जाच आपल्या विचारांना शुद्ध करेल आणि आपल्या विचारांमध्ये बदल घडवेल. हा बदल आपल्याला जाणून घेता आला पाहिजे. आपल्या वैश्विक ऊर्जेत आता भरपूर मार्गदर्शक उपलब्ध झालेत. या मार्गदर्शक ऊर्जांना कनेक्ट होऊयात, संपर्क साधूयात आपल्याच उच्च मनाशी, आपल्याच उच्च चेतनेशी, आपल्याच मार्गदर्शक ऊर्जेशी. सर्व काही आपल्यातच आहे. आपल्या कक्षा उंचावूयात. विचारांमधील बदल जाणून घ्यायचे. तुम्हाला काय विचार येत आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. सोहम जप करता करता स्टार्ट. काय संदेश येत आहेत? तुम्हाला काय सुचवले जात आहे? वैश्विक ऊर्जेला सरेंडर होऊयात. वैश्विक ऊर्जेला आवाहन करूयात. मी नतमस्तक झालो आहे. तू माझ्या नाका वाटे, तू माझ्या ब्रह्मरंध्रामार्फत माझ्या शरीरात मनामध्ये प्रवेश कर. तू काय सांगशील ते मी ऐकेल. तू काय सुचवशील ते करण्यास मी तयार आहे. मला तुझे मार्गदर्शन घडव.
मला तुझा अनुभव हवा आहे. कुठल्या तरी स्वरूपात तुझे अस्तित्व मला समजू देत. मी तुला सरेंडर झालोय. आता काय काय घडतंय? वैश्विक ऊर्जेचे अस्तित्व बघून घ्या. शारीरिक स्तरावरील, मानसिक स्तरावरील, ऊर्जेच्या स्तरावरील, भावनांच्या स्तरावरील, बुद्धीच्या स्तरावरील, चक्रांच्या स्तरावरील, कुठल्या पोझिशनला, कुठल्या चक्राला या वैश्विक ऊर्जेचे अस्तित्व जाणवत आहे? सोहम, सोहम, सोहम. जप चालूच ठेवायचा आहे. वैश्विक ऊर्जेच्या जास्तीत जास्त संपर्कात आपण येत आहोत. त्यामुळे वैश्विक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करू लागली आहे. तिचे अस्तित्व आपल्याला जाणवू लागले आहे. ज्या स्तरावर तुम्हाला जाणवत आहे ते आज व्यक्त करायचे आहे. तिला आज वैश्विक ध्यानाच्या दिवशी ग्रॅटिट्यूड द्यायचे आहे. व्यक्त होऊन प्रतिपदा आज असल्याने प्रतिपदेची संकल्प शक्ती आज आपल्याला उपलब्ध झाली आहे. या प्रतिपदेच्या दिवशी आपण वैश्विक ध्यान करत आहोत. वैश्विक ऊर्जेला समर्पित होत आहोत. वैश्विक ऊर्जेला शरण जात आहोत. आज एक निश्चय करायचा आहे. आज एक निश्चय करायचा आहे. या वैश्विक ऊर्जेसोबत एक करार करायचा आहे.
वैश्विक ध्यानाच्या दिवशी वैश्विक ऊर्जेसोबत आज एक संकल्प करायचा आहे. संपूर्ण विश्वासाठी मी रोज 2दा तरी वैश्विक सामूहिक चेतना पेरेल. विश्वमंगल्य प्रार्थना 2दा करेल. प्रत्येक ध्यानाच्या शेवटी 2दा तरी संपूर्ण विश्व मांगल्यासाठी माझा संकल्प आहे. मानवाच्या महामानव बनण्याच्या उत्क्रांतीत मी रोज 2दा ध्यान करून पृथ्वीसाठी ऊर्जा खेचून घेईल, पृथ्वीला समर्पित करेल. जशी झाडं हे करतात, पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण करतात, मेंटेन करतात, सजीवांना नवसंजीवनी ऑक्सिजन रूपी देतात, तेच काम मी रोज 2दा ध्यानाने करेल. हा माझा आज प्रतिपदेचा संकल्प आहे. वैश्विक ऊर्जेला मी ग्रहण करत आहे. रोज 2दा मी वैश्विक ऊर्जा ग्रहण करत आहे. संपूर्ण विश्वामध्ये नवचैतन्याची भर माझ्या मार्फत होत आहे. सोहमचा जप सुरू ठेवायचा आहे. सूर्याची ऊर्जा आपल्या हृदयातून चौफेर पसरत आहे. पृथ्वीचे परिवर्तन आपण घडवत आहोत. यासाठी वैश्विक ध्यान दिवस साजरा केला जात आहे. त्याचा दृष्टिकोन उद्दिष्ट आपण समजून घेऊन नेमके तेच करत आहोत. ज्यासाठी जन्म घेतला तेच करण्यामध्ये आपण कृतार्थ झालो आहोत. धन्य धन्य झाले आहोत. धन्य मी, धन्य आपण, धन्य आपण सर्वजण.
आज आपण संकल्प करूयात ध्यान प्रशिक्षक म्हणून सेवा करण्याचा. जमेल तिथे जाऊन ध्यान कार्यक्रम घेण्याचा. आज आपण संकल्प करूयात मूल्य प्रशिक्षकांचा. जीवन कौशल्य आणि मूल्य प्रशिक्षक बनण्याचा. नवीन मूल्ये, नवीन विकास घडवण्याचा. विहंगम मार्फत आपल्याला जे जे ज्ञान मिळत आहे ते सर्वांना पोहोचवण्याचा. विहंगम कौशल्य आणि मूल्य प्रशिक्षक बनण्याचा. देवाण घेवाणीचा वसा जपूयात. पृथ्वीवरील उत्क्रांतीसाठी सहभाग नोंदवूयात. एक वैश्विक मन, एक वैश्विक हृदय बनवून आपण सर्व एकच आहोत. त्या एकत्वाला जपूयात. एकत्वाचा वसा जपूयात. तोच वृद्धिंगत करूयात. आपल्या मार्गदर्शक ऊर्जेला धन्यवाद. आपल्या मार्गदर्शक ऊर्जेला धन्यवाद. धन्यवाद. ग्रुप ऊर्जेला धन्यवाद. धन्यवाद. हळूहळू शरीराची हालचाल करून अवेअरनेस मध्ये येऊयात. हातापायांची हालचाल करूयात. डोळे किलकिले करूयात. हात एकमेकांवर घासून डोळ्यांवाटे ऊर्जा ग्रहण करूयात. चला, दोन आणि तीन. हळूहळू डोळे उघडूयात. अवेअरनेस मध्ये येऊयात. चला, डोळे उघडूयात.